अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत. या पंढरपुरात काय वाजत गाजत, टाळ मृदुंग भक्तांची गुंज आणि विठोबाच्या नामस्मरणात हरवलेली ही वारकरी वारी. ही वारी पंढरपूरची कहाणी नाही, तर ती तुमची, माझी आणि प्रत्येक भक्तांची गोष्ट आहे. विठोबा कुठे दूर नाही, तो त्या टाळात आहे, त्या भक्तांच्या मृदुंगात आणि त्यांनी गायलेल्या अभंगामध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तो त्या चालणाऱ्या वारकऱ्यांच्या हृदयात आहे. आषाढी एकादशी आली की संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येतो एकाच भक्तीच्या लाटेत. पण तुम्हाला माहीत आहे का, या पंढरपुरात काय वाजत गाजत. वाजतात टाळ, गाजतात मृदुंग, पण खरं तर गाजतो त्या भक्तीचा आवाज, गाजतात पायांचे ठोके आणि वाजतात भावनेचे सूर. इथे दरवर्षी एक महासागर उसळतो आणि त्याचं नाव असतं वारी आणि किनारा असतो विठोबा. चला तर बघूया एक कथास्वरूप गोष्ट. एक साधा वारकरी, त्याचं नाव असतं वासुदेव. वय 70 वर्ष, घरात अतिशय गरिबी, डोक्यावर खूप सारं सावकाराचं कर्ज, पण मनात मात्र विठोबाचं भक्तिपूर्ण विश्व. तो दरवर्षी न चुकता वारीला जातो. यावर्षी त्याचा मुलगा संतोष त्याला म्हणतो, बाबा तुमचं वय झालंय, तुम्हाला चालणे त्रासदायक होईल आणि घरामध्ये पैसेही नाही, काय गरज आहे वारीची. वासुदेव हसतो आणि त्याला म्हणतो, बाळा विठोबाचं दर्शन हे गरज नाही, तो माझा श्वास आहे. एवढं तो त्याला म्हणतो आणि वारीमध्ये निघायला लागतो. वासुदेवाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ, खांद्यावर झोळी आणि ओठावर अभंग. चालता चालता त्याला एक आदित्य नावाचा IT इंजिनियर युवक भेटतो आणि तो पहिल्यांदाच वारी करीत होता. शंका, संदेह, आधुनिक विचार तो त्याच्यासोबत घेऊन आलेला. हा आदित्य वासुदेवाला विचारतो की काका, विठोबा खरंच आहे का, का फक्त ही एक परंपरा आहे. वासुदेव त्याला म्हणतो की बाळा, विठोबा दिसत नाही पण जाणवतो. ही वारी तुझ्या शरीरासाठी नाही, ती आत्म्याला जागवते. त्या क्षणी आदित्य काहीच बोलू शकला नाही, पण त्याच्या मनामध्ये काहीतरी चाललं होतं. तो बघत होता की वारीत प्रत्येक पाऊल म्हणजे सेवा, प्रत्येक थेंब म्हणजे श्रम आणि प्रत्येक ध्वनी म्हणजे भक्ती. आदित्य अचानक भावुक झाला. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो वासुदेवाला म्हणाला, काका का रे वाटतंय विठोबा माझा आहे, माझं काहीही नसलं तरी तो मला ओळखतोय. वासुदेव थोडा हसला आणि त्याला म्हणाला, बाळा आता तुला खऱ्या अर्थाने वारीचा अर्थ कळलाय. वारीमध्ये आलं की माणूस हा हरवतो आणि भक्तांचा जन्म होतो. दोघेही समोरची वारी आनंदाने करतात आणि पांडुरंगाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतात. लाखो भक्तांची पांडुरंगाच्या पायावर ठेवलेली डोकी त्याला सांगत होती की हे देवा, आम्ही आलो, आम्ही तुझेच आहोत. आदित्य आणि वासुदेव दोघेही विठोबाला पाहतात आणि दोघांच्याही डोळ्यात अश्रुधारा येतात, पण डोळ्यात समाधान असते. वारी संपते, वासुदेव घरी परततो. आदित्य मात्र बदलून जातो. आयुष्यभर विज्ञान शोधणारा आता मात्र अध्यात्म शोधतो. नंतर आदित्य म्हणतो की मी खरंच विचार केला होता की या पंढरपुरात काय वाजत गाजत, पण आता कळलं, गाजते भक्ती, वाजते श्रद्धा, गाजतो आत्मा आणि वाजतो हरिनाम. या पंढरपुरात काय वाजत गाजत, तर गाजतो ज्ञानोबा तुकारामाचा निनाद, वाजतो टाळ मृदुंग आणि लाखो भक्तांचं निखळ प्रेम. वारी संपते, पण भक्ती
ही कधीच थांबत नाही. वारी ही चाल नाही, ती भगवंताची वाट आहे. जय जय राम कृष्ण हरी.